प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, मला मुख्यमंत्र्यांची दया येते म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल, तर मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं पायपुष्ण करून घेतलं शिंदेंचाही पलटवार। अनाकोंडा मुंबईत येण्याच्या दिशेने पुढे निघालाय म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल, तर मुंबईला लुटणाऱ्यांनी अमित शहांवरती बोलू नये, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं। पालिका निवडणुकीसंदर्भात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची बैठक, कालच्या शहांच्या भेटीनंतर आज चव्हाणांची शिंदेंसोबत चर्चा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकरांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय विरोधात हक्कभंग, 25 खासदारांच्या सह्या। मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सेस आणि पागडी इमारतींबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, भाडेकरूंच्या ताब्यात जितकं क्षेत्र तितकाच FSI मिळणार, तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक FSI देण्यात येणार। 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धीत अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा तातडीने लागू करण्याची अण्णांची मागणी। शीतल तेजवानीला कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी, पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कोठडी। मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार, हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न, तर 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नाशिक पालिकेचा STP प्लॅन्टसाठी पालिकेने तोडली 300 झाडं, पालिकेच्या अजब कारभारावरून नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतप्त। गोवा क्लब आग प्रकरणात लुथरा ब्रदर्सना मोठा धक्का, रोहिणी कोर्टानं अग्रिम जामीन याचिका फेटाळली, दोघांना भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू।